पनवेल येथील BIT चाळ म्हणजेच बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला प्लेगच्या साथीनंतर कामगारांना आरोग्यासाठी पूरक आणि परवडणारी घरे मिळवून देण्यासाठी बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने मुंबईत विविध ठिकाणी या चाळी बांधल्या होत्या. परळची चाळ ही त्याच प्रकल्पाचा एक भाग आहे. परळ येथील BIT चाळ क्रमांक 5 ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र ऐतिहासिक अशी वास्तू आहे. खोली क्रमांक 50 आणि 51 मध्ये जवळ-जवळ 22 वर्ष म्हणजे 1912 ते 1934 असा प्रदीर्घ कालखंड बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे घालवला. या चाळीच्या बाहेर आपल्याला संविधानाची प्रत पाहायला मिळते. त्याचप्रमाणे येथे हा ध्वज देखील पाहायला मिळतो. या इमारतीच्या आत प्रवेश केल्यावर आपल्याला डाव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र पाहायला मिळते. त्याचप्रमाणे उजव्या बाजूला माता रमाई यांची प्रतिमा आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या ऐतिहासिक सामाजिक संघर्षाची आणि चळवळीची पायाभरणी याच घरातून केली. तसंच महाडचे 14 तळे सत्याग्रह 1927 मधील आणि नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 1930 यासारख्या प्रवर्तक आंदोलनाची रणनीती याच चाळीतील खोल्यांमध्ये त्यांनी आखली होती. लोकनायक व बहिष्कृत भारत ही ऐतिहासिक वृत्तपत्र याच जागेवरून चालवली गेली होती. पुस्तकांसाठी राजगृह बांधणाऱ्यासाठी हजारो पुस्तकांचा अमूल्य संग्रह याच 2 खोल्यांमध्ये त्यांनी केला होता. माता रमाई व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अत्यंत भावूक व संघर्षाचे प्रसंग हे मुख्य साक्षीदार ही चाळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन व अमेरिका येथे गेले तेव्हा याच खोल्यात राहून अत्यंत हालाखीचे माता रमाई यांनी संसार चालवला होता. पुत्र यशवंत तसेच भैय्यासाहेब यांचं बालपण, शिक्षण याच चाळीत गेले होते. काही मुलांचे अकाली निधनही येथेच झाले होते. या 2 खोल्यांमध्ये केवळ सामाजिक चळवळीची आखणीच झाली नाही, तर भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी बाबासाहेबांना भेट घेण्यासाठी या चाळीत पाऊल ठेवले होते. अशी ही एक पवित्र वास्तू आहे.